तर आजचा जो विषय आहे दुर्बल मानसिकता आणि ग्रहांचे होणारे परिणाम. हं. खरं तर तुम्ही किंवा आपण सगळेच जण जेव्हा आपल्या आजूबाजूला पाहतो समाजामध्ये, तेव्हा डिप्रेशन, नैराश्य हा शब्द खूप कॉमन झालेला आढळून येतो. आणि विशेषतः याचं जे प्रमाण आहे ते तरुण मुलांमध्ये खूप जास्त दिसते. हं. तर याचं कारण नेमकं काय आहे हे आज आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर यासाठी नेमकं जबाबदार काय आहे? म्हणजे सभोवतालची परिस्थिती आहे की त्यांचे ग्रहमान आहेत? काय सांगाल? हा आजच्या काळातला फार ज्वलंत प्रश्न म्हणला तरी चालतो. फार महत्वाचा विषय आहे. आज हे आपण निवडलेला आहे. मानसिक दुर्बलता. त्याच्यामध्ये नैराश्य आहे, एन्झायटी आहे, डिप्रेशन आहे, फ्रस्ट्रेशन आहे. याच्यामध्ये जसं याला नेमकं कारणीभूत काय असं जर ठरवायचा प्रयत्न केला आपण, तर याला जीवनशैली पण काही प्रमाणामध्ये जबाबदार आहे. हो. त्यासोबत आपल्या पत्रिकेतले काही ग्रह असतात, की जे आपल्या मानसिकतेवर परिणाम करत असतात. तर असे काही ग्रह, ते सुद्धा त्याला परिणामकारक ठरतात. तर अशा वेळेला असे कोणते जे काही ग्रह आहेत, त्या ग्रहाचा आपण जाणकार व्यक्तीकडून जाणून घेतलं पाहिजे, की आपल्या तर जसं तू आता बोलता-बोलता म्हणलीस, की तरुण पिढीमध्ये हे जाणवतं हो, जास्त हो, आपल्याला, हो. की त्यांच्यामध्ये फ्रस्ट्रेशन आहे, एन्झायटी आहे, नैराश्य आहे. आणि त्यातल्या त्यात हे पोस्ट कोविड नंतर चं हे वातावरण मी पाहतोय, की त्याच्यानंतर हा जो प्रमाण वाढलेला आहे, ते अति आहे. त्याच्या आधी नव्हतं अशातली गोष्ट नाही. त्याच्या आधी पण होतं. पण कोविड नंतर हे फ्रस्ट्रेशन असेल, डिप्रेशन असेल, एन्झायटी असेल, नैराश्य असेल, ह्या सगळ्या गोष्टीचं प्रमाण भरपूर वाढलेलं दिसतं. आपल्याला मी आता बऱ्याच ठिकाणी राहतो. माझ्याकडे बरेच क्लायंट येतात आणि मी पाहतो, की माझ्याकडे जे क्लायंट येतात त्यापैकी 10 पैकी 4 जणांचा हा प्रश्न असतो. खरंय. तो हा प्रमाण हे वाढत चाललंय. तर हे फार महत्वाचं आहे, की आपण आपल्या मुलं असतील, मुली असतील किंवा जे तरुण वर्ग आहे, एकतर काय आहे, की एक महत्वाची गोष्ट आहे, की सध्याची जीवनशैलीचा आपण जर विचार केला, तर कॉम्पिटिशन आहे, स्पर्धेचं युग आहे, प्रत्येक ठिकाणी स्पर्धा आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये धावत असताना प्रत्येक गोष्ट मनासारखीच घडते असं काही नसतं. खरंय. त्याच्यामध्ये बऱ्याचदा अशा काही गोष्टी असतात, की मनाच्या विरुद्ध घडतात आणि मग अशा वेळेला ते अपयश, तो संघर्ष या सगळ्या गोष्टी पचवणं किंवा अपमान त्याच्यामध्ये काय असतात ते पचवणं, ह्या सगळ्या गोष्टी जमायला पाहिजे. आणि याच्यासाठी जीवनशैलीचा एक भाग म्हणून आपण आपल्या रूटीन लाईफमध्ये पहिल्यामध्ये कसं असायचं, पहिल्या काळामध्ये, की एक संस्कार असायचे. त्याच्यामध्ये एक आध्यात्मिक शक्ती असायची आणि त्याच्यामध्ये आजकाल पण ती आहे. आजकाल आपण त्याला मेडिटेशन म्हणतो, की आपण ते मेडिटेशन केलं पाहिजे. त्यामुळे एकाग्रता वाढते, मन स्थिर राहतं. तर त्या काही गोष्टी आहेत, त्या आपण आपल्या जीवनशैलीमध्ये अवलंबल्या पाहिजेत, की जेणेकरून आपली मानसिक स्थिरता आपल्याला लाभू शकते. आणि महत्त्वाची गोष्ट तर पत्रिकेच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं ह्या सगळ्या गोष्टीकडे, तर याच्यामध्ये जन्मपत्रिकेमध्ये आपल्या 9 ग्रह असतात, 12 स्थानं असतात. प्रत्येक स्थानाचं एक वेगळं महत्त्व असतं. त्याच्यातला हा चंद्र जो आहे, चंद्र हा मनाचा कारक असतो. अच्छा. आणि चंद्र जेव्हा आपल्या पत्रिकेमध्ये चंद्रबळ आपल्याला कमजोर पडतं किंवा चंद्र एक अशुभ स्थितीमध्ये असतो किंवा पापग्रहाने युक्त असतो, अशा वेळेला अशा व्यक्तींमध्ये मानसिक त्रास उद्भवण्याची शक्यता जास्त असते. बरं. आणि जेव्हा मनस्थिती खराब होते आणि ती चंद्रामुळे होते, तर अशा वेळेला चंद्र स्ट्रॉंग करणं म्हणजे मनोबल, त्याला आत्मबल आपण म्हणतो, की ते स्ट्रॉंग करणं फार महत्वाचं असतं. त्यासाठी आपल्या पत्रिकेतला चंद्र कसा आहे, जेव्हा आपल्यामध्ये निगेटिव्ह विचार येतात, ओव्हर थिंकिंग वाढते, नैराश्य यायला सुरुवात होते किंवा एखाद्या गोष्टीची एन्झायटी क्रिएट होते किंवा फ्रस्ट्रेशन म्हणतो आपण, डिप्रेशन जेव्हा आपल्याला जाणवायला लागतं, अशा वेळेला आपण जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेणं फार गरजेचं असतं, की जेणेकरून आपल्या पत्रिकेतलं चंद्र कोणत्या स्थितीमध्ये आहे, कसा आहे, हे जाणून घेऊन त्याच्यावर योग्य वेळी जर आपण उपचार केले, तर मला असं वाटतं, की आपली मनस्थिती जी आहे, असं नाही की मन कधी हारतं, कधी जिंकतं, कधी उत्साही असतं, कधी निराश असतं. ह्या सगळ्या गोष्टी एक एक अवस्था असतात त्या मनाच्या. पण ह्या अवस्थेमध्ये पण सगळ्यात महत्त्वाचं, की सगळ्यात महत्त्वाची ताकद आपल्या जीवनामध्ये ती कोणती असते, ती आपल्या मनाची ताकद असते. अगदी बरोबर. आपलं मन जर कमजोर असेल, तर आपल्या एक माझं उदाहरण सांगतो. माझ्या मनानं सांगितलं, की मी साधी पेन नाही उचलू शकत, तर मी ती पेन नाही उचलू शकत. कारण माझं मन असं सांगतं, की मी ती नाही करू शकत, तर ते नाही होऊ शकत. खरंय. तर अशा वेळेला जर माझं मन असेल, की माझ्यापेक्षाही अनेक पटीने जास्त गोष्ट मोठी असेल आणि ती मी करू शकतो. तिथं माझं मनोबल जर चांगलं असेल, तर मी ती गोष्ट करू शकतो. ही सगळ्यात महत्त्वाची ताकद आपल्या जीवनामध्ये जी असते, ती मनाची असते आणि ती मनाची ताकद एक चंद्रामुळं आपल्या जीवनामध्ये असते
दुसरी गोष्ट मन स्थिर होण्यासाठी, आत्मबल वाढण्यासाठी आपण चंद्राची उपासना केली पाहिजे. त्यासोबत आध्यात्मिक उपासना पण वाढवली पाहिजे, की जेणेकरून मन स्थिर होऊ शकतं, स्ट्रॉंग होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मन स्थिर होण्यासाठी ते इमोशन्सवर कंट्रोल करता आलं पाहिजे. जेव्हा इमोशन्सवर कंट्रोल करायचं म्हणजे काही गोष्टी इग्नोर करता आल्या पाहिजेत. आणि जेव्हा आपण काही गोष्टी इग्नोर करतो, तेव्हा आपण ते मनाला नाही लावून घेत. आणि जेव्हा मनाला नाही लावून घेत, तेव्हा आपलं मन स्थिर होतं. त्यामुळे आपण छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये अडकून पडत नाहीत किंवा छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आपण इमोशन्स होत नाहीत, इमोशनल होत नाहीत किंवा त्या गोष्टीमुळे आपल्याला नैराश्य येत नाही. तर आपली पत्रिका जी आहे, पत्रिकेतले ग्रहांची स्थिती, त्यातल्या त्यात चंद्राची स्थिती कशी आहे हे जाणून घेणं फार महत्वाचं असतं. अच्छा. मग ते म्हणतात ना, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. तसं मनच सगळ्यात महत्वाचं आहे.